नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज म्हणजे सराव चाचणीच्या स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या. त्यावरही तुम्ही रील स्वरूपात हे प्रश्न बघू शकता. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चालू घडामोडी वालाच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. कधीतरी आपलं 6 वाजता व्हिडिओ नाही आला तर थोडासा लेट पण येऊन जातं, पण दररोजचा व्हिडिओ येतोच. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 20 मे 2026. प्रश्न क्रमांक 1. दरवर्षी 20 मे रोजी खालीलपैकी कोणता महत्त्वपूर्ण दिवस जगभरात साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक मधमाशी दिन. ऑप्शन बी. तर आज जागतिक मधमाशी दिन आहे. तर सर्वांना जागतिक मधमाशी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दुसरा प्रश्न. जागतिक स्तरावर पहिल्यांदा जागतिक मधमाशी दिन कोणत्या वर्षापासून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2018. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 3. वर्ष 2026 च्या जागतिक मधमाशी दिनाची अधिकृत मुख्य थीम खालीलपैकी कोणती निश्चित करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी. टुगेदर फॉर पीपल and the planet, a partnership that sustain us all. थीमवर खूप वेळा प्रश्न विचारले जाते. तर बी इन्स्पायर्ड बाय नेचर टू नरिश अस ऑल ही खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या जागतिक मधमाशी दिनाची थीम होती? तर ही मागच्या वर्षीची 2025 ची थीम होती. किंवा प्रश्न असाही उलटाही विचारला जाऊ शकतो की 2025 ची थीम काय होती, त्यावेळी हे उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणाची जयंती दरवर्षी 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरी केली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एटोन जानसा. ऑप्शन ए. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. जागतिक मधमाशी दिन, महत्वाचे मुद्दे, दिनांक म्हणजे दरवर्षी 20 मे रोजी या दिनांकाला हा दिवस जगभरात साजरा केला जातो. कोणता? जागतिक मधमाशी दिन. तर आता ध्यानात ठेवायचं, जागतिक मधमाशी दिन 20 मे. ठीक आहे. या दिवसाची सुरुवात 20 मे 2018 रोजी झाली आणि याची पार्श्वभूमी काय होती? तर मधमाशी पालनाचे प्रणेते एटोन जानसा यांची जयंती आहे. दरवर्षी 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरी केली जाते. तर वर्ष 2026 ची थीम काय आहे? बी टुगेदर फॉर पीपल अँड द प्लॅनेट, अ पार्टनरशिप दॅट सस्टेन्स अस ऑल. लोक आणि ग्रहासाठी एकत्र या, एक भागीदारीची आपल्या सर्वांचे पोषण करते. तर वर्ष 2025 ची थीम काय आहे? बी इन्स्पायर्ड बाय नेचर टू नॅरिश अस ऑल, आपल्या सर्वांचे पोषण करण्यासाठी निसर्गाने प्रेरित मधमाशी. या स्लाइडचा लागला तर स्क्रीनशॉट घेऊन टाका. प्रश्न क्रमांक 6. फॅनेटिक स्पोर्ट्स हुरून इंडियाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार IPL च्या इतिहासात सर्वाधिक मानधन आणि एकूण कमाई करणारा खेळाडू खालीलपैकी कोण ठरला आहे? खूप महत्वाचा रिपोर्ट आहे फॅनेटिक स्पोर्ट हुरून इंडिया आणि यामध्ये विराट कोहली हा खेळाडू सर्वाधिक मानधन घेणारा आणि एकूण कमाई जास्त करणारा खेळाडू ठरलेला आहे. 7वा प्रश्न बघा. IPL च्या कारकिर्दीत एकाच फ्रँचायझीसाठी सलग 19 वर्षे खेळणारा आणि सर्वाधिक 279 सामने खेळणारा एकमेव खेळाडू कोण आहे? तर हा सुद्धा विराट कोहलीच आहे. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 8. फॅनेटिक स्पोर्ट्स हुरून इंडियाच्या अहवालानुसार IPL इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या रोहित शर्मा यांची एकूण किती कोटी रुपयांची कमाई केली आहे? ठीक आहे. तर यांनी 227.2 कोटी रुपये ची कमाई केलेली आहे. ठीक आहे. तर या अहवालावर प्रश्न विचारले जातात आणि टॉपचा खेळाडू असेल तर त्यासाठी हे डिटेलिंग मध्ये प्रश्न घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 9. IPL मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 3 खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले महेंद्रसिंग धोनी यांची एकूण कमाई किती कोटी आहे? तर यांची सुद्धा 200.3 कोटी. तर IPL सर्वाधिक कमाई अहवाल याच्याबद्दलची म्हणजेच हुरून इंडिया अहवालाच्या बद्दलची महत्वाची मुद्दे किंवा माहिती आपण बघूया. अहवालाचं नाव आहे फॅनेटिक स्पोर्ट्स हुरून इंडिया अहवाल. ठीक आहे.
सर्वोच्च मानधन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली हा IPL इतिहासात सर्वाधिक मानधन आणि एकूण कमाई करणारा खेळाडू बनला आहे. ऐतिहासिक नोंद विराट कोहली हा IPL कारकिर्दीत एकाच फ्रँचायझीसाठी सलग 19 वर्ष खेळणारा आणि सर्वाधिक 279 सामने खेळणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. IPL मधील टॉप 3 कमाई करणारे खेळाडू विराट कोहली 230.2 कोटी रुपये, जो RCB चा खेळाडू आहे. रोहित शर्मा 227.2 कोटी, तर महेंद्रसिंग धोनी 200.3 कोटी. ठीक आहे, हे टॉप 3 खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 10. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून खालीलपैकी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दिलीप प्रभावळकर, ऑप्शन ए. ठीक आहे, दिलीप प्रभावळकर बऱ्याचदा लोकांना ऍक्टर माहित असतात पण त्याचं नाव माहित नसतं. जर तुम्ही हिंदी चित्रपट मुन्ना लगे रहो मुन्ना भाई किंवा मुन्ना भाई MBBS बघितलं असेल, त्यामध्ये महात्मा गांधींची भूमिका जे केली ते दिलीप प्रभावळकर, मराठीमध्ये तर त्यांनी असंख्य भूमिका गाजवलेल्या आहे. प्रश्न क्रमांक 11. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 2026च्या जीवन गौरव पुरस्कार मिळवणाऱ्या स्वाती चिटणीस या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित ज्येष्ठ अभिनेत्री आहेत? आता या प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने आला. कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर एक चित्रपट आणि नाट्य क्षेत्राशी संबंधित आहे. ठीक आहे, पण अशाही पद्धतीचा प्रश्न येतो म्हणून आपण हा प्रश्न एक उलट्या पद्धतीने घेतलेला आहे. तर जनरल प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जीवन गौरव पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री कोण? तर स्वाती चिटणीस. बघूया. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने नुकत्याच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या सोबतच कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्रीला जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे उत्तर आहे स्वाती चिटणीस. ठीक आहे, तर मराठी नाट्य परिषद पुरस्कार त्यामधला जीवन गौरव पुरस्कार मित्रांनो कोणत्याही संस्थेकडून ज्यावेळेस दिला जातो तर तो जीवनातला एकदाच दिले जाणारा पुरस्कार आहे की संपूर्ण जीवनभरासाठी त्यांना तो एकदाच पुरस्कार मिळतो. संस्था आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. प्रतिष्ठित पुरस्कार आहे जीवन गौरव पुरस्कार. पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते आहे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर. यांनी अनेक पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहे मित्रांनो. तर पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी सुद्धा मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीत खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. 13वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याने घटत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी रोख प्रोत्साहन भत्ता देण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे? आता ही घोषणा ऐतिहासिक काय? आधी उत्तर बघूया. तर ही गेलेली आंध्र प्रदेश सरकारने. ही घोषणा ऐतिहासिक का आहे? कारण एका बाजूला आपण जागतिक लोकसंख्येनं हैराण झालेलो आहे, तर आपल्याच देशाची लोकसंख्या ही जगात सगळ्यात जास्त असतानाच आपल्याच देशातील एक राज्य त्यांनी लोकसंख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि आम्ही दोन आमचे दोन, त्याच्यानंतर आम्ही दोन आमचे एक वर आलेलो आहोत. या ठिकाणी तिसरा आणि चौथा अपत्यासाठी पैसे देत आहेत. तर किती पैसे देत आहेत बघा. आंध्र प्रदेश सरकारच्या नवीन धोरणानुसार तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी अनुक्रमे किती रुपयाची रोख रक्कम देण्याची घोषणा मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. ठीक आहे, तर यांनी केलेले आहे 30,000 आणि 40,000. तिसरं अपत्य झालं तर 30,000, चौथं झालं तर 40,000. ठीक आहे, कशासाठी केलंय? तर 15वा प्रश्न बघा. आंध्र प्रदेश सरकारने कुटुंब नियोजन ऐवजी लोकसंख्या व्यवस्थापन म्हणजे प्रोत्साहन धोरण स्वीकारण्यामागचे मुख्य कारण काय आहे? तर ते आहे राज्यातील घटती लोकसंख्या आणि घटता प्रजनन दर. म्हणजे लोकसंख्या खूप कमी व्हायला लागली, मग त्यांना ती वाढवायची आहे. आता काय बाबा, काय बोलणार आपण याच्यावर. असो, व्यवस्थापन धोरण महत्वाची माहिती बघूया. घोषणा कोणी केली? आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी. कधी केली? 16 मे 2026 ला, म्हणजे 2-4 दिवसापूर्वी. पार्श्वभूमी आंध्र प्रदेशातील घटती लोकसंख्या, घटता एकूण प्रजनन दर जो
1.5 वर आलेला आहे आणि वाढत्या वृद्ध लोकसंख्येच्या चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रोत्साहन रक्कम तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 आणि चौथ्या अपत्यासाठी 40,000 रुपये. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते 20 मे 2026 संदर्भातले महत्वाचे प्रश्न. आज आपल्या व्हिडिओला थोडंसं लेट झालं, थोडंसं म्हणजे भरपूरच लेट झालं. काही तांत्रिक कारणामुळे किंवा आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण घेऊ शकत नाही कामाच्या व्यापामुळे. तर ते तुम्ही समजून घ्या. महत्वाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मोफत पीडीएफ मिळवा आणि सराव चाचणी क्विज सोडवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.